नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. मी प्राध्यापक आर डी शेले, आपलं इंदिराबाई ललवानी कनिष्ठ महाविद्यालय जामनेरपुरा हे आपल्या शैक्षणिक संकुलात आपलं मनापासून स्वागत करतो. मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी मराठी युवक भारती या मराठी विषयात कथा साहित्य प्रकार परिचय हा प्रकार आपण ह्या ठिकाणी अभ्यासत आहोत. हा घटक आपण अभ्यासत आहोत. यामध्ये आपण कथा साहित्य प्रकार परिचयामध्ये आपण परिचय अभ्यासून घेतला कथेचा. त्याबरोबर प्रस्तावना होती, तेही आपली अभ्यासून झालेली आहेत मित्रांनो. त्यानंतर कथा म्हणजे काय, तर त्या संदर्भात गोष्ट हकीकत या संदर्भात ज्या काही गोष्टी आहेत, कथा कशी असते, काय असते, चांगली वाईट, त्यातून कोणता बोध निर्माण होतो, कोणता बोध प्राप्त होतो, या सर्व गोष्टी आपण शीर्षक काय असतो अभ्यासून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर कथेची पूर्वपीठिका, इतिहास जो आहे कथेचा, कशा पद्धतीने ही कथा सुरुवात झाली, मौखिक स्वरूपात होती, लिखित स्वरूपात होती, त्या तऱ्हेने कशा पद्धतीने ती त्या ठिकाणी परंपरागत त्यामध्ये वाढ होत गेली आणि तिला अधिक उत्तरोत्तर तिची वाढ होत गेली आणि तिला जास्तीत जास्त प्राधान्य कथेला मिळत गेलं. त्या पद्धतीने ह्या ठिकाणी कथेची पूर्वपीठिका जी होती आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेतली मित्रांनो. त्याचबरोबर कथेचे घटक जे होते, कथा बीज, कशा पद्धतीने कथेचं बीज निर्माण करायचं, कथा सांगताना तयार करताना ते आपल्याला कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी सांगू शकतो, ते घटक कथाबीज, कथानक, पात्रचित्रण, वातावरण निर्मिती, नाट्यमयता, संघर्ष, संवाद, भाषाशैली इत्यादी जे घटक होते आपण ह्या ठिकाणी ते अभ्यासून घेतलेले आहेत. ह्या ठिकाणी या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण कथेची वैशिष्ट्ये, त्याचबरोबर काही पुढील बी काही वैशिष्ट्ये आहेत, बरेच काही कथेचे सादरीकरण आहेत, अभिवाचन वगैरे, समारोप, अशा पद्धतीने हे सर्व घटक आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेणार आहोत मित्रांनो. सुरुवातीला आपण कथेची वैशिष्ट्ये हे अभ्यासून घेणार आहोत. तर कथेची वैशिष्ट्ये कशी असणार आहेत तर ते आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो. तर बघूया, नवीन व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. सर्वांनी आपले पुस्तक मराठी विषयाचे वर काढायचे आहेत. त्यामध्ये कथेची वैशिष्ट्ये, मराठी भाषेचे कथादालन खूप समृद्ध आहे. ते विविधतेने आणि गुणवत्तेने नटलेले आहे. त्यामुळेच मराठी कथा अनेकविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण झाली आहे. तर बघा, आपल्याला माहिती आहे, आपण कथा ही ऐकत असतो मौखिक स्वरूपात. अनेक तऱ्हेचे कार्यक्रम असतात, अनेक फंक्शन असतात. त्या ठिकाणीसुद्धा कथा ही जी आहे रंगतदार सांगितली जात असते आणि जे पब्लिक आहे, जे प्रेक्षक आहे, त्या ठिकाणी खिळवून ठेवले जात असतात. अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये अधूनमधून कथेलाही सुरुवात केली जाते, निवेदन सुरुवात केली जाते. जो संवाद असतो तो कथेच्या स्वरूपात असतो. अधिक गोष्टींमध्ये, अधिक कार्यक्रमामध्ये अधिक काही गोष्टी सांगायच्या आहेत, पटवून सांगायच्या आहेत, त्यामध्ये सुद्धा कथा ही सांगितली जात असते. त्यानंतर पहिलं बघूया आपण कथेची वैशिष्ट्यामध्ये, कथा मनोरंजन करते. कथा आहे मनोरंजन करते, म्हणजे मनोरंजनात्मक ही सुद्धा कथा आहे. आपल्याला चांगलं वाटावं, आपला वेळ जावा, त्या दृष्टिकोनातून आपल्याला खूप आता आपण वैतागलेलो आहोत, खूपच आपल्याला चीड येत आहे, अशा दृष्टिकोनातून अनेक आपण कथा ज्यावेळेस ऐकतो त्यावेळेस आपल्याला फ्रेश वाटतं, आपलं मूड फ्रेश होऊन जातं, अशा तऱ्हेनं. तर बघा, कथा जी आहे मनोरंजन करते. मराठी कथा विलक्षण मनोरंजक आहे. तिची खुमारीच मोठी न्यारी आहे. मराठीत सर्वात जास्त वाचला जाणारा साहित्य प्रकार म्हणजे कथा होय. दिवाळी अंकांमध्ये कथेला मानाचे पान दिले जाते, ते तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळे. अबालवृद्ध कथा सांगण्याचा आणि ऐकण्याचा आनंद मनमुराद लुटतात, तो तिच्या या मनोरंजकतेमुळेच. मनोरंजनाची कितीतरी अत्याधुनिक साधने, उदाहरणार्थ टी व्ही वगैरे, खूप नंतर उदयास आली, पण पहिला मान कथेचाच.
कथा सर्वांनाच हवीहवीशी वाटते. याचे कारण तिच्या मनोरंजकतेत दडले आहे. मुले तर गोष्ट सांगण्यासाठी भंडावून सोडतात. मोठी माणसंही याला अपवाद नसतात. माणूस गोष्टी वेल्हाड झाला तो तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळेच. बघा, मनोरंजन केव्हा प्राप्त होतं, मनोरंजन आपल्याला केव्हा मिळतं, एंटरटेनमेंट केव्हा होतं, तर जेव्हा आपण एखादी कथा ऐकतो त्यावेळेस. अनेक अनेक कथा असतात, अनेक अनेक म्हणी असतात, त्या म्हणीवर सुद्धा कथा असतात. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, यावरती जर आपली एखादी कथा सांगितली त्यावरती सुद्धा आपल्याला त्याचा शीर्षक कळतो की बरोबर आहे. अशा परीनं जो वागत असेल तर तो त्याच्याकडनं कोणतीच गोष्ट पूर्ण होऊ शकणार नाही. म्हणजे अशा अनेक अनेक अति खाई म्हसनात जाई अशा अनेक म्हणी असतात, सुविचार असतात. त्यामध्ये सुद्धा अनेक कथा दडलेल्या असतात, त्यातून काहीतरी अर्थ सूचित करायचा असतो. हुशार व्यक्ती बघा कशा परीनं त्या ठिकाणी तो आपल्या परीनं कशा पद्धतीने वागत असतो, त्या दृष्टिकोनातून सांगण्याचाही प्रयत्न कथेमध्ये सांगितलेला असतो. आपल्यामध्ये सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये शोध ही कथा आहे, गढी आहेत, अशा अनेक अनेक कथा आहेत. ह्या कथा कशा परीनं रूप धारण करत असतात पात्राचं वगैरे वगैरे, कशा पद्धतीने तिची सुरुवात असते, मध्य असतो, शेवट असतो, या सर्व गोष्टी आपण कथेमध्ये अभ्यासणार आहोत मित्रांनो. गढी आहे, शोध आहे. तर ह्या परीनं शोध ह्या कथेमध्ये सुद्धा दर्शवलेला आहे. अनु कशा पद्धतीने त्या 1 रुपयाच्या नोटेसाठी इकडे तिकडे फिरताना आपल्याला दिसून येते की कशा पद्धतीने ते नोट हरवते आणि ते शोधण्यासाठी ते खूप काही प्रयत्न करताना आपल्याला अनु त्या ठिकाणी दिसून येते असते मित्रांनो. तर बघा, अनेक साहित्यांमध्ये, अनेक गोष्टींमध्ये, अनेक वृत्तपत्रांमध्ये अनेक अनेक प्रकारचे कथा ज्या आहेत त्या लिहिलेल्या असतात. अशा पद्धतीनं आपण पाहत असतो की अनेक आपले आजोबा आहे, आजी आहे, ते सुद्धा आपल्याला कथा मौखिक स्वरूपात अधिक तऱ्हेने चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न आपल्याला करत असतात आणि आपण त्यामध्ये मनोरंजन करत असतो. म्हणजे आपण त्या ठिकाणी गुंग होऊन जात असतो. पुढचं बघूया, कथेमुळे सुसंस्कार होतात. बरोबर, कथेमुळेच आपल्याला संस्कार मिळतील, त्यातूनच आपल्याला चांगलं वाईट ह्या गोष्टी कळतील. ठीक आहे. मनोरंजकतेप्रमाणेच मनावर संस्कार करण्याचीही जबरदस्त ताकद कथेत असते. कथेच्या माध्यमातून मूल्यविचार रुजवता येतात. कथा प्रेरणा, स्फूर्ती, बोध, ज्ञान देते. मानवता, सत्य, समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुभाव, औदार्य, धैर्य, श्रमनिष्ठा, संवेदनशीलता, दया, सहकार्य अशा कितीतरी मूल्यांचा संस्कार कथा करते. मानवी मूल्यांची कदर करणारी आदर्श व्यक्तिमत्वे कथा वाङ्मयात जागोजागी आढळतात. सामान्य माणूस प्रसंगी आभाळा एवढा मोठा कसा होऊ शकतो, हे एखाद्या बोधकथेच्या माध्यमातून वाचकांच्या मनावर ठसवता येते. या संस्कार क्षमतेच्या वैशिष्ट्यामुळेच तर कथेतून सद्गुणांचे पाथेय देता येते. बघा, अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी कथेत मांडता येतात. अनेक मूल्यविचार आपल्याला सांगता येऊ शकतात मित्रांनो. म्हणजे त्यातून आपल्याला प्रेरणा मिळू शकते, स्फूर्ती मिळू शकतो, बोध मिळतो, ज्ञान देते. कथा जी आहे आपल्याला अनेक विचार करण्यासारखी शक्ती जी आहे आपल्याला प्राप्त करून देत असते मित्रांनो. प्रेरणा, स्फूर्ती. बघा, आपल्याला काय नेमकं करायचं काय, आपल्याला आपल्यासमोर एखादं ध्येय आहे, ते ध्येय गाठण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि आपण कधीकधी हरून जात आहोत. तर अशा परीनं आपल्याला काहीतरी प्रेरणा मिळते, कुठून तरी आपल्याला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. मग कुठून मिळणार? जेही काही मोठमोठे व्यक्ती आहे, IAS अधिकारी आहे, कलेक्टर आहे, IPS आहे, असे मोठमोठे अधिकाऱ्यांचं जेव्हा आपण भाषण ऐकतो, त्यांची कथा ऐकतो, ते कशा पद्धतीने गरिबीतून त्या ठिकाणी त्यांनी ते कार्य जे आहे, त्यांचं जे स्वप्न जे आहे ते त्यांनी पूर्ण केलं, त्यातून आपण बोध घेऊ शकतो. आपल्याला त्यातून स्फूर्ती मिळू शकते, आपल्याला शक्ती प्राप्त होऊ शकते की आपण का नाही करू शकत. ही व्यक्ती तिला त्या ठिकाणी अंधाऱ्यामध्ये तिने बसून अभ्यास केला. एखाद्याला खायचंसुद्धा, एक वेळचं खायचंसुद्धा त्याचे वांधे होते, अशा परीनंसुद्धा तो त्या ठिकाणी जगला आणि तिथे त्याने ते स्वप्न जे होतं ते पूर्ण केलं, कष्ट केलं, शाळा शिकला, मेहनत केली, काम करून, कष्ट करून त्याने त्या ठिकाणी शिक्षण पूर्ण केलं आणि तो नोकरीला लागला. अशा दृष्टिकोनातून जी स्फूर्ती आपल्याला प्राप्त होते ते कथेतून मिळू शकते मित्रांनो. आणि अशा पद्धतीने अनेक गरीब लोकांचं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येऊ शकतं मित्रांनो.
तर अशा पद्धतीने सुद्धा आपल्यावर संस्कार करणारी सुद्धा ही एक कथा आहे. मानवता आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट करता येऊ शकते. एखादा व्यक्ती किती इमानदार आहे, किती इमानदार आहे ते आपल्याला मानवतेतून सांगता येऊ शकतं. सत्य काय असतं ते सत्यसुद्धा आपल्याला महात्मा गांधीसारखा सत्य सांगता येऊ शकतं. समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुभाव, औदार्य हे ज्या सर्व गोष्टी आहे बाबासाहेब आंबेडकरांनी कशा पद्धतीने त्या ठिकाणी समता, न्याय, बंधुभाव ह्या सर्व गोष्टी रुजवल्यात. सर्वांना एक मानून सर्वांना एकजूट करून कशा पद्धतीने त्यांनी ह्या समाजाला, कॅटेगरीला त्या ठिकाणी पुढे नेलं आणि सर्व आपल्या ज्या काही गोष्टी आहेत, आपल्या ज्या काही सवलत आहे, आपल्याला मिळणाऱ्या जे काही गोष्टी आहेत त्या मिळवून दिल्या, त्या प्राप्त केल्या वर जाऊन. अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी लढले. त्या ठिकाणी त्यांनी सर्वस्व आपलं पणाला लावलं आणि त्या ठिकाणी सर्व कॅटेगरीसाठी, मागासवर्गीयांसाठी त्यांनी जो काही हक्क असतो त्यांचा तो प्राप्त करून दिला मित्रांनो. म्हणजे संवेदनशीलता, दया, सहकार्य अशा कितीतरी मूल्यांचा संस्कार आपल्याला ह्या कथेतून मिळत असतो मित्रांनो. आणि ते ज्यावेळेस आपण ऐकतो त्यावेळेस ते आपल्याला त्या परिणाम आपण त्या ठिकाणी जगताना आपल्याला दिसून येत असतात मित्रांनो. मानवी मूल्यांची कदर करणारी आदर्श व्यक्तिमत्वे सुद्धा आपल्याला कथानकात आढळून आलेत. मानवी मूल्ये जे आहेत त्यांचे आदर करणारे कथानक जे आहेत ते आपल्याला आढळून येतात. बऱ्याच काही गोष्टी आहेत शिक्षणासंदर्भात, महिलांविषयी अनेक कथा त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांनी कशा परीनं त्या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली शिक्षण क्षेत्रामध्ये. त्यांनी शाळा उघडल्यात, महिलांसाठी शाळा उघडल्यात. सावित्रीबाई फुलेंची सुद्धा आपल्याला कथा सांगता येऊ शकते. सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या महिला शिक्षक म्हणून आपण त्या ठिकाणी त्याचा उल्लेख केला जात असतो. यांनीसुद्धा कशा पद्धतीने पुढे शिक्षण सुरू ठेवलं महिलांसाठी, मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. अशा पद्धतीने कशा पद्धतीने समाज त्यांना दूर लोटत होता, समाज त्यांना काय म्हणत होता, दूषणे देत होता, तरीसुद्धा त्यांनी त्यांचं कार्य जे आहे, काम जे आहे ते सतत चालू ठेवलं. आणि पुढे खरोखर आता जी पिढी आहे ज्यावेळेस यांच्या कथा, यांच्या गोष्टी ऐकतात त्यावेळेस ते सुद्धा भारावून जातात की खरोखर यांच्यामुळे आपण ह्या ठिकाणी आता आहोत. अशा पद्धतीने खरोखर त्यांनी खूप संस्कार जे आहे संस्कार घडवलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. कथा वाचकांची उत्कंठा वाढवते. कथा वाचकांची उत्कंठा वाढवते, बरोबर आहे की नाही. आपण ज्यावेळेस कथा ऐकत असतो कशा पद्धतीने कथा सुरुवात होते आणि मध्य शेवट कशापर्यंत चालू असतो ते सुद्धा आपल्याला समजतं. कथा वाचताना अनेकदा आता पुढे काय होणार अशी उत्सुकता वाचकाच्या मनात निर्माण होते. त्याच्या मनात जिज्ञासा जागी होते, कारण कथानक वाचकाला खिळवून ठेवणारे असते. कथेतील पात्रे आणि प्रसंग यांची गुंफण अशा कौशल्याने केलेली असते की वाचक त्यात तल्लीन होऊन जातो. वाचकाला वर्तमानातून भूतकाळात घेऊन जाणे आणि पुन्हा वर्तमानात आणणे अशा फ्लॅशबॅक लेखनशैलीमुळे कथा उत्कंठावर्धक होते. या दृष्टीने पाठ्यपुस्तकातील शोध ही कथा एकदा वाचा. त्या कथेतील आकस्मिक वळणे, नाट्यमय प्रसंग, कथेचा अनपेक्षित शेवट सर्वांमुळे उत्कंठा शेवटपर्यंत कशी टिकून राहते हे तुमच्या लक्षात येईल. बघा मित्रांनो, कथा वाचकांची उत्कंठा वाढवते. आपण एखादी समजा कथा वाचत आहोत तर ती कथा वाचत असताना कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी कथा वाचत असतो. आणि जर आपण एखादी गोष्ट आपण ऐकत आहोत, समजा आपण एखादी गोष्ट ऐकताना मध्येच आपण 10 मिनटं अगोदर उठून गेलो आणि ते गोष्ट अपूर्ण राहिली तर आपल्याला त्यातून काहीही बोध मिळणार नाही. आपल्याला एक हे असणार आहेत की आपण ती गोष्ट पूर्ण ऐकावी. काय सांगितलेलं आहे त्या गोष्टीमध्ये, काय दर्शवलेलं आहे त्या गोष्टीमध्ये ते आपण ऐकण्यासाठी उत्सुक असणार आहोत मित्रांनो. अशा पद्धतीने आपण ती गोष्ट पूर्ण ऐकल्याशिवाय आपण राहू शकत नाही. ती गोष्ट पूर्ण ऐकली तरच आपल्याला ती गोष्ट समजू शकते, मध्येच सोडून जाऊ शकत नाही. आणि एखादी गोष्ट जे बघा, आपण जर खिळून बसलेलो आहोत, एका ठिकाणी बसलेलो आहोत, एखादी गोष्ट आपण ऐकत आहोत, कहाणी ऐकत आहोत, तर त्यामध्ये आपण मध्येच उठून जाणार नाही. पूर्ण गोष्ट झाल्याशिवाय आपण उठूच शकत नाही. का उठू शकत नाही? कारण की गोष्टीच्या पुढे जशी गोष्ट सुरू आहे त्याच्या पुढे अजून काय घडणार, काय होणार, तर त्यासाठी आपण उत्सुक असतो. तर ते पूर्णच ऐकत असतो. अशा पद्धतीने अनेक प्रसंग आकस्मिकरित्या त्या ठिकाणी घडताना, वळणे घेताना आपल्याला दिसून येत असतात.
आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा जी शोधकथा आहे ती शोधकथा आपल्या वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल कशा पद्धतीने त्या 1 रुपयाच्या नोटेसाठी शोधाशोध असते आणि शेवटी ती नोटेमागील कारण काय असतं ते सर्व गोष्टी आपल्याला शेवटच्या स्तरेला शेवटच्या भागात माहिती पडतं. पुढचा बघूया. कथा एककेंद्रीय असते. कथा एककेंद्रीय असते. अनुभवाचे रचनेचे हे एक केंद्रित्व हे कथेचे वैशिष्ट्य आहे. कादंबरी वा नाटकाप्रमाणे ती बहुकेंद्री नसते. कथेतील प्रसंग, पात्रे, वातावरण मर्यादित असते, म्हणूनच ती लहान असते, लघु असते, ती पसरत नसते. तिचे स्वरूप फूट म्हणजे छोटे असते. म्हणजे अशा परीने एकच आपल्याला त्या ठिकाणी दर्शवायचं असतं. ती कथा एककेंद्रीय असते. कथा भूतकाळात लिहिली जाते. बरोबर, एखादी गोष्ट घडलेली आहे यावरच ही कथा दडलेली असते, हे की नाही. भविष्यात होणार नाही किंवा वर्तमानात होणार नाही, तर ही एखादी गोष्ट घडलेली आहे, इतिहास घडलेला आहे, त्या संदर्भात ही कथा दडलेली असते. म्हणजे एखादा शिवाजी महाराजांवर कथा सांगितली जाते, बाबासाहेबांवर कथा सांगितली जाते, महात्मा फुल्यांवर कथा सांगितली जाते, महात्मा गांधी, जेही काही समाजसुधारक आहेत, थोर समाजसुधारक आहे, अशा समाजसुधारकांवरती सुद्धा अनेक कथा दर्शवलेल्या आहेत. मग असे जे इतिहास असतात त्यावर कथा दडलेली असते. म्हणजे भूतकाळात ही कथा लिहिली जाते मित्रांनो. सर्वसाधारणपणे कथा भूतकाळात लिहिली जाते. कथेत होऊन गेलेल्या घटनांविषयीचे निवेदन असते. उदाहरणार्थ, एक होते गाव, तिथे एक दानशूर माणूस राहायचा, ही अशी वाक्यरचना. म्हणजे भूतकाळात ही कथा सांगितलेली असते. एक होते गाव अशा पद्धतीने हे अशा वाक्यरचना सर्वसाधारणपणे कथेत आढळते. कथेत एखादी हकीकत असते, घडून गेलेले प्रसंग असतात, त्याचे वर्णन असते. त्यामुळे आपोआपच कथा लेखनासाठी भूतकालीन निवेदन शैली वापरली जाते. पुढचं बघूया. कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. जीवनाचा वेध घेणं कथेच्या माध्यमातून मिळू शकतो. आपण कसं राहायचं, कसं जगायचं आणि आपण कसं वागायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून जीवनाचा वेध घेता येऊ शकतो ह्या कथेच्या माध्यमातून. कथा मानवी जीवनाचा थेटपणे वेध घेते. ती जीवनस्पर्शी असते. राजा राणी असो वा एखादा टॅक्सी ड्रायव्हर, नर्स असो वा गावातला लोकसेवक, त्या प्रत्येकाच्या जीवनातील घटनांचा, भावभावनांचा, वैचारिक उलथापालथींचा धांडोळा घेण्याची ताकद कथेत असते. कथेला एकही जीवनविषय वर्ज्य नाही. बालपणी काऊचिऊच्या रूपाने मानवी जीवनात प्रवेश करणारी कथा आयुष्यात ठाण मांडून बसलेली असते. जीवनाचा वेध घेण्याचे हे वैशिष्ट्य कथेची खासियत आहे. बघा, अशा पद्धतीने कथा सांगितलेली असते. जीवनाचा वेध घेणं, एखाद्या व्यक्तीसंदर्भात, एखाद्या माणसासंदर्भात ही कथा दर्शवलेली असते, त्यांच्याविषयी कथा सांगितलेली असते. संपूर्ण त्याचं जीवन कसं आहे, संपूर्ण तो कसा आहे, त्या दृष्टिकोनातून ती कथा रंगवलेली असते. पुढचं बघूया. श्रवणनीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते. सादरीकरण म्हणजे सादर केले जाणे, सांगणे, कथन करणे, कथा सादर केले जाते. कथामाला, बालक मेळावे, बालसाहित्य संमेलने इथे आवर्जून कथा सांगितल्या जातात. नाटके, कादंबऱ्या, निबंध वा लेखसंग्रह यांचे कथन फारसे होत नाही. पण कथाकथन मात्र घरोघरी, शाळांमध्ये, साहित्यविषयक कार्यक्रमांमध्ये नित्यनेमाने घडत असते. कथा सांगणाऱ्याने ती मनोभावे सांगणे आणि ऐकणाऱ्याने ती एक चित्ताने ऐकणे, ही सांस्कृतिक देवघेव पूर्वी होत होती, आज होत आहे, उद्याही होत राहील. बघा, कशा पद्धतीने सादरीकरण केले जातं. श्रवणीयता म्हणजे श्रवण कसं करायचं आणि कोणतं करायचं. सादरीकरण म्हणजे आपण जे मौखिक स्वरूपात कथा सांगतो ती कशा पद्धतीने सांगायची, त्याचं प्रकटीकरण, त्याचं सादरीकरण, प्रेझेंटेशन कसं मांडायचं, ती सुद्धा एक कला आहे. तसं जर आपण त्या ठिकाणी केलं तर ती कथा अधिक रंगतदार, अधिक उत्तम आणि चांगल्या तऱ्हेनं होऊ शकते मित्रांनो. अशा पद्धतीने हे सादर केली जात असते. तर बघा, कथेचे सादरीकरण. कथेचे सादरीकरण ही एक कला आहे आणि योग्य प्रयत्नाने ही कला साध्य होऊ शकते. विविध प्रकारच्या कथांचे मुखवाचन, प्रकट वाचन करण्याचा सराव, विविध कथा लेखकांची किंवा लेखिकांची लेखनशैली समजून घ्यायचा केलेला प्रयत्न, भाषेची जाण, शब्दोच्चार आणि सादरीकरण कौशल्य यामुळे कथाकथनांचे तंत्र अवगत होऊ शकते. अलीकडच्या काळात कथाकथन क्षेत्रात अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध होत आहे. कथा अभिवाचनाचे कार्यक्रम विविध निमित्ताने रंगमंचांवरून सादर केले जात आहेत.
आकाशवाणी, दूरदर्शन या लोकप्रिय माध्यमातून सादर केले जाणारे कथाकथन अधिकाधिक लोकांना आकर्षित करत आहे. या पार्श्वभूमीवर कथा सादरीकरण हा पैलू लक्षणीय ठरतो. सादरीकरण केली केली जाते. कथा कशा पद्धतीने सादरीकरण करायचे, कशा पद्धतीने त्या गोष्टी त्यामध्ये आल्या पाहिजे. तर बघा, एक मूक वाचन जे आहे, वाचन करण्याचा सराव जो असतो तो कशा पद्धतीने करायचा आहे की नाही. तर आपलं जे शब्दोच्चार आहे, भाषेची जाण आहे, त्याला ती अवगत असली पाहिजे आहे की नाही. तर बघा, ह्यामध्ये सुद्धा एक कला लागते. यामध्ये सुद्धा आपला भाषेचा चढ-उतारपणा, कशा पद्धतीने प्रमाण भाषाचा वापर त्या ठिकाणी करता आला पाहिजे, आपल्या भाषेचा वापर करता आला पाहिजे, अशा पद्धतीने. अभिवाचन. अभिवाचनामुळे कथा श्रोत्यांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचण्यास मदत होते. कथेचे अभिवाचन एकाच वेळी जर अनेकांकडून केले गेले तर आवाजाचा एक सुरेपणा टळतो. संवादातील उतार, चटपटीतपणा, शब्दफेक यातील विविधतेचा आनंद श्रोत्यांना मिळतो. कथेतील घटना, प्रसंग, व्यक्तिरेखा यांचे आकलन होण्यास मदत होते. कथा वाचनाला जर पार्श्वसंगीताची, प्रकाश योजनेची, नेपथ्याची जोड दिली तर ते अभिवाचन श्रोत्यांवर चांगला परिणाम करते व दीर्घकाळ स्मरणात राहते. अभिवाचनामुळे कथा श्रोत्यांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचण्यास मदत होताना आपल्याला दिसून येते. तर यामध्ये आपलं वाचन असलं गरजेचं आहे. वाचन करणं, अनेक शब्द जे आहे, शब्दफेक म्हणजे अनेक शब्दार्थ आपल्याला माहिती असायला पाहिजे. शब्दांवर चढ उतारपणा आपला असला पाहिजे, आहे की नाही. ऱ्हस्व, दीर्घ कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण शब्द जे आहे, शब्दोच्चार कशा पद्धतीने करायचा तेही आपल्याला माहिती असलं पाहिजे. व्यवस्थितरित्या बोलणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला भाषेच्या ज्ञानाबरोबरच वाचिक अभियानाचीही थोडी जोड द्यावी लागते. त्यामुळे कथाकथन उठावदार होते. कथाकथन करणाऱ्याला शब्दांच्या माध्यमातून पात्रांना जिवंत करायचे असते. कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला कथा सादर करायची असल्याने कोणताही लिखित मजकूर हातात नसतो. श्रोत्यांशी संवाद साधत, त्यांचा प्रतिसाद घेत, लेखकाच्या मूळ संहितेला धक्का न लावता पण परिणामकारकरित्या ती श्रोत्यांपर्यंत पोचवायची असते. कथेची निवड करणे फार महत्त्वाचे व तितकेच जबाबदारीचे काम असते. कथा सादरीकरणाचा कालावधी व श्रोत्यांचा अवधान काळ यांचे भान कथा सादरीकरणात ठेवावे लागते. कथा सादरीकरणाचा कालावधी व श्रोत्यांचा अवधान काळ यांचे भान कथा सादरीकरणात ठेवावे लागते. कथा ही संवादातून खुलत असल्याने शब्दफेक, प्रभावी उच्चारण, स्पष्टता आणि शब्दांचा गर्भितार्थ श्रोत्यांपर्यंत थेट पोचवणे हे एकाच वेळी कौशल्यपूर्ण व आव्हानात्मक काम असते. कथेच्या सादरीकरणाला तंत्रज्ञानाची जोड देऊन सामाजिक संपर्काच्या माध्यमातून आज कथा वाचकांसमोर येते. बघा, अशा पद्धतीने कथाकथन केलं पाहिजे. कथाकथन करण्यामध्ये ही तुमची कला असणं गरजेचे आहे. तुम्ही कशा पद्धतीने बोलत आहात, कशा पद्धतीने शब्दफेक करत आहात, शब्दाचा स्पष्ट उच्चार करत आहात का, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तेव्हा कथाकथन म्हणजे सादरीकरणाचा एक भाग आहे. कथाकथन चांगलं केलं गेलं पाहिजे. आणि समारोप. मौखिक परंपरेपासून सुरू झालेला कथेचा प्रवाह आजही सक्षमपणे खळाळता राहिला आहे. आजही मनोरंजन आणि नित्यनूतन अनुभव देण्याची कथेची क्षमता टिकून आहे. कालानुरूप कथेचे विषय, आशय आणि अभिव्यक्ती बदलत गेली, परंतु ती समाजाशी व संस्कृतीशी बांधील राहिल्याने लोकप्रिय राहिली. वाचकांना कथा वाचनाचा आनंद साप्ताहिके, मासिके व दिवाळी अंकांपासून ते सामाजिक संपर्क माध्यमे या सर्व माध्यमातून मिळतो. भाषा सौंदर्य, आशय सौंदर्य, अभिव्यक्ती विशेष, सादरीकरण, मनोरंजन आणि बोध या विशेषांमुळे कथा आजही लोकप्रिय आहे. अशा पद्धतीने ही सादरीकरण केलेलं असतं. समारोप असतो कथेचा. अशा परीने ही कथा आपल्याला सांगावी लागत असते मित्रांनो. मौखिक परंपरेपासून हा कथा जो आहे, हा प्रवाह सुरुवातीपासून आहे, आताही चालू आहे. अशा पद्धतीने आपण चांगल्या वाईट गोष्टी कथेतून आपण अभ्यासत असतो मित्रांनो. अनेक विषय असतात, आशय असतात, अभिव्यक्ती असते, परंतु त्यामध्ये बदल होताना दिसून येतो मित्रांनो. आणि जशी संस्कृती आपण जपून ठेवलेली आहे तशी वाचकांनी त्या ठिकाणी आपण वाचन केलं गेलं पाहिजे. कथा सांगताना अनेक गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे, ठीक आहे नाही. तर अनेक
मनोरंजन आपलं ह्या कथेतून होत असतं. मासिक वृत्तपत्र आहे. अनेक अनेक ठिकाणी आपल्याला कथा वाचायला मिळत असतात मित्रांनो. म्हणजे भाषा सौंदर्य, आशय सौंदर्य, अभिव्यक्ती विशेष, सादरीकरण, मनोरंजन ह्या बोध विशेषामुळे कथा आपल्याला आजसुद्धा लोकप्रिय आणि प्रभावशाली दिसून येत आहे मित्रांनो. अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी सर्व गोष्टी ज्या होत्या आपण कथेच्या संदर्भातल्या त्या अभ्यासून घेतल्या मित्रांनो. कथा साहित्य प्रकार परिचयामध्ये आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेतलं. कथेचा परिचय, प्रस्तावना, कथा म्हणजे, त्याबरोबर कथेची पूर्वपीठिका, कथेचे घटक अभ्यासून घेतले मित्रांनो. त्याचबरोबर आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेतलं कथेची वैशिष्ट्ये, हे की नाही. त्याचबरोबर आपण या ठिकाणी अभ्यासून घेतलं मित्रांनो कथेचे सादरीकरण आणि समारोप. अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी कथा साहित्य प्रकार परिचय, अशा परिचय ही जी कथा असते त्या दृष्टिकोनातून आपण अभ्यासून घेतलं. आपल्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये कथा साहित्य प्रकार परिचयावर सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये बोर्डात विचारलेलं असतं मित्रांनो. अगदी तुम्ही हा महत्त्वपूर्ण घटक समजून, भाग समजून, विभाग समजून यावरती जास्तीत जास्त फोकस, जास्तीत जास्त भर आपल्याला ह्या कथेवर सुद्धा द्यायचा आहे. बोर्डाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण घटक, महत्त्वपूर्ण विभाग हा कथा साहित्य प्रकार परिचय आहे. यामध्ये 2 घटक आहे, गढी आणि शोध. ह्या दोनही घटकांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासून घेणार आहोत मित्रांनो. धन्यवाद.